हॅलो नमस्कार सर्वांना. मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आहे शुक्रवार आणि आता 11:15 वाजलेले आहेत. नेहमीप्रमाणे मी आर्विकला ट्युशन मध्ये सोडून आलेली आहे. तो मधला वेळ जो आहे त्याच्यामध्ये म्हटलं की चला गप्पा मारूया तुमच्याशी आणि काही गोष्टी मला शेअर करायच्या त्या शेअर करूया. तर जसं मी गेल्या वेळी सांगितलंच होतं गेल्या ब्लॉग मध्ये की मी दत्त जयंती निमित्त इथे सुद्धा यावर्षी पारायण करणार आहे. तर त्याच रिलेटेड मी कसं सर्व शक्य केलं, ते पारायणाला मी करायचं ठरवलं पण बऱ्याचशा गोष्टी नव्हत्या तरी सुद्धा मी कसं सर्व केलं हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर दत्त जयंती निमित्त पारायण करतात ही गोष्ट मला गेल्या वर्षी नव्याने कळाली होती. गेल्या वर्षी आम्ही दत्त जयंतीच्याच वेळी सर्व आम्ही ठरवलं होतं की आपण देवदर्शनाला जाऊया. मग त्यावेळी आम्ही फॅमिली गेलो होतो, पूर्ण म्हणजे सोबत गेलो होतो. माझे आई वडील, त्यानंतर आमच्या मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई, त्याच्यानंतर मंदार, मी, आर्विक अगदी लहान होता 2-2.5 वर्षाचा. मग त्यावेळी आम्ही ठरवलं होतं की गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट, पंढरपूर असं सर्व बरेच आम्ही देवदर्शन करायचं वेळ आम्ही ठरवली होती, वेळ तारीख. आणि त्याआधी मला असं कळलं की लोकांना दत्त जयंती निमित्त पारायण करतात. ही गोष्ट मला जेव्हा कळली तर म्हटलं की मग आपण का नको करूयात, की आपण अनायासे आता स्वामींच्या चरणी जाणार आहोत, मग त्याआधी आपण त्यांची सेवा करून जाऊया असं मला वाटलं होतं. तर मी त्यानुसार आहे ना मग त्या गोष्टी वाचायला लागली की कसं करायचं असतं, काय वाचायचं असतं, किती दिवस वाचायचं असतं, स्वामींना काय आवडतं, त्या दिवसांमध्ये काय करायचं असतं, या सर्व गोष्टी मी आहे ना थोड्या वाचून काढल्या. विचारलं जे पण स्वामींची सेवा करतात, नेहमी मठात जातात वगैरे. तर मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या तेव्हा. तर मी म्हटलं की आपण सुद्धा करूया. आणि जेव्हा तुम्ही सुरुवात करणार असाल तेव्हा त्याचे काही बरेचसे नियम आहेत. तर आपल्याला त्यातल्या किती गोष्टी जमतील आणि किती गोष्टी नाही जमणार. मी गेल्या वेळी म्हटलं होतं की माझं एक आहे की त्यातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला जमतीलच असं नाही. तर जे जितकं जमेल तितकं करण्याचा प्रयत्न करायचा आणि जे वाचू आपण ते अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करायचा. देव आपल्याकडनं सर्व करून घेत असतो. स्वामी सर्व, आपण फक्त निमित्त मात्र असतो. स्वामी सर्व आपल्याकडनं करून घेत असतात. कारण मला पारायण याबद्दल काहीच माहित नव्हतं, पण तरी सुद्धा त्यांच्या चरणी जाण्याआधी अचानक माझ्या डोक्यामध्ये त्याबद्दल विचार टाकणं हे सर्व स्वामींनी घडवून आणलेलं होतं. त्याबद्दलची सेवा करवून घेणं सर्व हे स्वामी आपल्याकडनं करून घेतात. आपण फक्त निमित्त असतो. मग त्यानंतर मला कळलं की पारायण हे आपण घरी करू शकतो किंवा स्वामींच्या मठामध्ये जाऊन करू शकतो. तर मला मठात जाणं शक्य नव्हतं, आर्विकला शाळेतून आणणं नेणं यामुळे. सो मी त्याला शाळेत सोडल्यानंतर आणेपर्यंतचा जो मधला वेळ असायचा त्यावेळी करायचं ठरवलं होतं. आणि यावर्षी सुद्धा मी तसंच ठरवलं की त्याला ट्युशनमध्ये सोडून आणल्यानंतर जो मधला वेळ असतो शांततेचा, जेव्हा कोणी नसतं घरामध्ये, त्यावेळी आपण वाचायचं. पहिल्या दिवशी जेव्हा आपण पारायणाला सुरुवात करणार असतो तेव्हा दत्तांच्या फोटोमध्ये आपल्याला 3 ते 4 कुत्रे दिसतात आणि गाय दिसते एक. तर तसं आपल्याला त्या कुत्र्यांना पहिल्यांदा सुरुवात करण्याआधी पारायणाला चपातीचा नैवेद्य द्यायचा असतो आणि गाईला चारा द्यायचा असतो आणि सुरुवात करायची असते. जे मी गेल्या वर्षी केलं होतं भारतात असताना, पण यावर्षी इथे शक्य झालं नाही कारण इथे गायी आणि कुत्रे कुठे दिसत नाहीत. त्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला संकल्प करायचा असतो. म्हणजे ज्या काही आपल्या मनामध्ये इच्छा असतील या सर्व आपल्याला स्वामींना बोलवून बोलून सांगायच्या असतात की अशा अशा माझ्या इच्छा आहेत आणि त्या सर्व सांगून संकल्प करून आपल्याला आपली पारायणाची सुरुवात करायची असते. तर मी कसं केलं होतं की मी स्वामी चरित्र सारामृत जे 21 अध्यायांचं आहे ते वाचलं. 7 दिवसात मी वाचलं. जे मी दिवसाला 3 अध्याय याप्रमाणे मी 7 दिवसात म्हणजे दत्त जयंतीला मी त्याची सांगता केली. त्यानंतर सकाळी, दुपारी, संध्याकाळी आपण जे घरामध्ये नैवेद्य जेवण साधं सोपं असं जे स्वयंपाक करतो तोच आपल्याला स्वामींच्या पुढे ठेवायचा असतो. वेगळं असं काही नाही. मांसाहार टाळायचा असतो, घरामध्ये मांसाहार करायचा नाही. आणि 7 दिवस स्वामींपुढे जे पण मी असं सकाळी दूध, फळं, कधी शेव, कधी शिरा, जे काही नैवेद्य आपल्याला ठेवता येईल ते ठेवायची. दुपारच्या जेवणामध्ये भाजी, चपाती जे काही असेल ते. त्यानंतर संध्याकाळी चपाती, भाजी, वरण, भात. आणि गेल्या वर्षी मला आठवतंय की मी पुरणपोळ्या केल्या होत्या, एक दिवस कांदा भाजी केली होती. आणि त्यानंतर मी असंच जरा सर्च केलं होतं की स्वामींना काय काय आवडायचं खायला आणि त्यामध्ये त्याच गोष्टी होत्या, कांदा भाजी, पुरणपोळी, हे सर्व स्वामींना आवडतं. तर मला एवढा आनंद झाला की माझ्या हातून ते स्वतःहून करवून घेतलं. म्हणजे
हे सर्व बघा आपल्या मानण्यावरती आहे. पण असं आपल्या मनात येतं ना, अरे माझ्या माइंडमध्ये कसं आलं की कांदा भजी करूया, पुरणपोळी करूया, आणि त्यानंतर मी सर्च केलं की स्वामींना काय आवडायच्या, कोणत्या कोणत्या गोष्टी आवडायच्या ज्या आपण बनवूया. तर स्वामींना त्याच गोष्टी आवडत होत्या ज्या मी केल्या होत्या. सो मी यावर्षी सुद्धा मग ठरवलं की आपण दत्त जयंतीला पुरणपोळीचा नैवेद्य करूया, त्यात कांदा भजी करूया, आणि ते सुद्धा मी यावर्षी केलं. तर मी दररोज आहे ना 3 अध्याय वाचायची. तर आता माझ्याकडे ना यावर्षी इथे मी भारतामध्ये जेव्हा केला होता तेव्हा माझ्याकडे दत्तांचा फोटो होता, माळ होती जपायला, त्यानंतर स्वामींची मूर्ती तर माझ्याकडे इथे सुद्धा होती. मग इथे यावर्षी आहे ना मी भारतातून येताना इतकं माझ्या लक्षात नाही आलं की मला यावर्षी सुद्धा पारायण करायचंय. हे तर माझ्या आत्ता दत्त जयंतीच्या वेळी पुन्हा मनात आलं की मला यावर्षी सुद्धा पारायण करायचंय. पण त्यावेळी मग मला जाणवलं की माझ्याकडे दत्तांचा फोटो नाहीये, जपमाळा नाहीये, तरी पण करायचंच होतं मला. मग मी काय सांगितलं मंदारला की तुम्ही आहे ना दत्तांची प्रिंटआउट आणा. तर मग माझ्याकडे पुठ्ठा होता, त्याच्यावरती मी फोटो तो चिटकवला आणि तो पूजेत ठेवला. स्वामींची मूर्ती तर माझ्याकडे आहेच, आणि जपमाळ नव्हती तरी सुद्धा मी काय करायची, तर मी दिवसाला नेहमीप्रमाणे गेल्या वर्षी जसं केलं तसं 3 अध्याय वाचायची, तारक मंत्र बोलायची, आणि जपमाळ माझ्याकडे नव्हती. त्यामुळे मी युट्यूबवरती व्हिडिओ सर्च करून ठेवला होता की 108 वेळा स्वामींचा मंत्र तो मी लावून त्याच्या गतीने मी 108 वेळा स्वामींचं जप करायचे. आणि माझ्याकडे पुस्तक सुद्धा नव्हतं स्वामी चरित्राचं यावेळी, तर मी मोबाईलवरूनच वाचलं. दररोज तुम्ही जर आहे ना गुगलवरती सर्च केलं ना स्वामी चरित्र सारामृत, तर 21 अध्यायांचं सारामृत येतं. मी त्यावरूनच दररोज 3 अध्याय याप्रमाणे 21 अध्याय वाचलेले आहेत. तर म्हणजे तुमची जर इच्छा असेल ना तर तिथे आपल्याला मार्ग नक्कीच असतो. आणि मला तुम्हाला सांगायचंय की मग मला काय अनुभव आला गेल्या वर्षी, तर ते म्हणतं की हे जे स्वामी चरित्र आपण वाचतो ना याच्यामध्ये खूप जास्त ताकद असते. हे मला गेल्या वर्षी खूप चांगलं समजलंय. त्याचा मी तुम्हाला अनुभव शेअर करत आहे. माझे पिरियड्स आहेत ना खूप रेग्युलर आहेत, आजपर्यंत कधीच ते चुकले नाहीयेत टचवूड. फक्त ज्यावेळी मी आर्विकच्या वेळी प्रेग्नेंट होते त्यावेळी एकदाच चुकलेले आहेत. त्या व्यतिरिक्त मला आठवत नाही मी 7वीला मला पिरियड चालू झालेत, त्यानंतर आजपर्यंत कधीच ते चुकलेले नाहीत. पण ज्यावेळी मी पारायण वाचत होते ना त्यावेळी माझे पिरियड चुकले होते. पण त्यावेळी मला असं आलं की अरे मला आता दर्शनाला जायचंय, अक्कलकोट, पंढरपूर हे सर्व करायचंय, आणि पारायणाच्या दरम्यानच माझे पिरियड्स होते. ते सुद्धा मी सगळं म्हणतं की आपल्याला मध्ये जर अडचण आली तर आपण राहिलेलं नंतर वाचायचं. हे सर्व मी म्हणजे जेव्हा मी सर्व सर्च करत होती नियमांचं त्यावेळी मी ते विचार करून ठेवला होता की मला जर अडचण आली पण करायचंच आहे, आपल्याला वाचायचंच आहे, आपल्याला स्वामींची सेवा करायचीच आहे, हे माझं नक्की होतं. आणि त्यामध्ये जर आपल्याला काही अडचण आली तर मग बघू आपण, मग ते थोडंसं नंतर वाचू राहिलेलं वगैरे, असं सर्व मी जे काही मी सर्च केलं होतं त्यानुसार ठरवलं होतं. पण तुम्हाला मी सांगते की मला इतके नियमित पिरियड्स असून सुद्धा पारायण वाचताना माझे जे पिरियड्स होते ते आलेच नाहीत, ते पुढे ढकलले गेले. म्हणजे माझं जे पारायण होतं ना ते अगदी कुठल्याही प्रकारची अडचण न येता पूर्ण झालं. तेव्हा मला जाणवलं की याच्यामध्ये खूप जास्त ताकद आहे. तर मला आता मग टेन्शन आलं की हे तर चांगलं झालं की पारायण आपलं निर्विघ्नपणे पार पडलं, त्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण नाही आली. पण आता आपल्याला जायचंय देवदर्शनाला, मग आणि आता तिथे जर आपल्याला पिरियड्स आले तर त्यावेळी की म्हणजे इतक्या गोष्टी निर्विघ्न झाल्या, तर माझं पारायण निर्विघ्नपणे पार पडलं, तर माझं दर्शनही पार पडू दे, एवढा लांबचा प्रवास व्यवस्थित होऊ दे, मनात कुठल्याही गोष्टी प्रकारची अडी नसताना. तर मी यांना कधीच गोळ्या खाल्ल्या नाहीयेत. मला आठवतंय कारण मला कधी गरजच नाही पडली. मला आठवतंय मी फक्त माझ्या लग्नाच्या वेळी माझे ऐन वेळेला पिरियड्स होते ना त्यावेळी पुन्हा मनामध्ये ती अडी राहू नये म्हणून मी त्यावेळी पिरियड्स मी तर नॅचरलीच पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत होती. पण आयत्या वेळी आपला गोंधळ होऊ नये आणि तो दिवस आपला अगदी व्यवस्थित जाऊ दे. लग्नाचा एवढा मोठा दिवस असतो प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला, त्यामुळे मी तेव्हा गोळ्या घेतल्या होत्या. आणि मला आठवतंय अक्कलकोटला जाताना मी डॉक्टरांना विचारून गोळी घेतली होती. बस ते 2 ते 3 दिवसाचा प्रवास मी गोळी खाऊन केला होता.
आणि त्याच्या व्यतिरिक्त मी कधीही गोळ्या खाल्ल्या नाहीत आणि मला कधी पुढे ढकलायची वेळ आली नाही. आणि मी आली तरी ना, मी ना म्हणजे अगदी गरज असल्याशिवाय मी कधीच गोळ्या खाणार नाही. तर हा माझा अनुभव होता. कारण असं म्हणतात अजून बऱ्याचशा गोष्टी की जेव्हा पण आपण वाचतो ना, घर तर आपलं अगदी दुमदुमतं, चरित्रामुळे अगदी आनंद प्रसन्नमय होतं. आणि आपण जेव्हाही बसतो त्यावेळी जे आपण आसन अंतरतो ना, ते मोठं अंतरायचं. आपल्या बाजूला दत्त येऊन बसतात. म्हणजे असं जेवढं मी वाचलं होतं ते, त्यात किती तथ्यता असते किती नाही मला माहित नाही. पण जितकं आपण वाचतो, जितकं आपल्याने शक्य आहे तितकं आपण अगदी मनापासून करण्याचा प्रयत्न करायचा. त्यानुसार मी सांगते. मग ज्यावेळी आपण वाचून उठतो ना, त्यावेळी आपण बाजूला नमस्कार करून पाया पडून उठायचं. असं समजायचं की आपल्या वाचनामुळे आपलं घर इतकं प्रसन्न झालंय आणि खरंच दत्त आपल्या शेजारी येऊन बसले आणि त्यांना नमस्कार केल्याशिवाय आपण उठायचं नाही. आणि रोज पारायण वाचताना थोडंसं धुपारत करायची, कापूर आणि धूप वगैरे असं सर्व लावायचं. अजून आणखी प्रसन्न वाटतं, छान वाटतं. दिवा तर लावायचाच, दिवा तेवत ठेवायचा. त्यानंतर दररोज पारायण वाचून झाल्यानंतर, चरित्र वाचून झाल्यानंतर दररोज स्वामींशी बोलायचं की आज माझ्याकडनं जर काय वाचनामध्ये चुकी झाली असेल, माझ्या कुठल्याही गोष्टींमधून चुकी झाली असेल तर क्षमा मागायची. स्वामी म्हणजे आपल्या आईच आहेत. त्या कुठलीही आई आपल्या बाळाची प्रत्येक गोष्ट पोटातच घेत असते, पण तरीही आपल्याला दररोज क्षमा मागायची आणि पुन्हा ती आपल्याकडनं चूक होणार नाही याची आपण काळजी घ्यायची. पारायण वाचल्यानंतर त्याचं फळ मिळाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. उशिरा मिळेल, थोडं मिळेल, काहीही असेल, पण तरी सुद्धा स्वामी आपली हाक नक्की ऐकतात. स्वामींचे मी दररोज जे दाखवलेले काढलेले फोटोज तुमच्यासोबत शेअर करते आणि काही व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करते, ते नक्की बघा. तर अशा प्रकारे माझं पारायण पूर्ण झालं. यावर्षी सुद्धा निर्विघ्नपणे दुबईत राहून सुद्धा मी पहिल्यांदा विचार केला की करूया, आलं मनात तर केलंच पाहिजे. मग काही गोष्टी त्यातल्या नव्हत्या तरी पण मी ते शक्य केलं आणि अशा प्रकारे मनापासून जे काय केलं ते अगदी मनापासून केलं आणि माझं पारायण पूर्ण झालं. दत्त जयंतीला मी मस्त स्वामींच्या आवडीचा नैवेद्य दाखवला. पुरणपोळी, कांदा भजी, गुळाची गुळवणी, कटाची आमटी, अगदी मी घरी केलेले साबुदाण्याचे पापड, हे सर्व दाखवून मी छान सांगता केली दत्त जयंतीची. आणि जे वाचलं ते अगदी मनापासून वाचलं, त्याचं समाधान तर नेहमीच असतं. तर अशा प्रकारे मी माझा पारायणाचा माझा जो अनुभव आहे तो तुमच्यासोबत शेअर केला. मी कसं इथे राहून यावेळी शक्य केलं, पारायणाच्या ज्या काही गोष्टी माझ्याकडे नव्हत्या तरी सुद्धा ते सर्व तुमच्याशी शेअर केलं. आय होप तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग आवडला असेल आणि तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात कधी पुढचे बरेच जण करत असतील पारायण आणि बरेच जण माझ्याकडनं मोटिवेट होतील करण्यासाठी, तर नक्की करा. मनाला मिळणारं समाधान आणि तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते स्वामी आई म्हणून नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तर तो अनुभव तुम्ही सुद्धा घ्या. तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय.